सोमवारी पेठ हनुमान नगरमध्ये संत रविदास मंदिराला लागूनच अवैध ताज बिर्याणी सेंटरवर अतिक्रमण कारवाई करण्याची मागणी संत रविदास छात्रालय संस्थेने केलेली आहे. शासन प्रशासनाच्या कारवाईला दुजोरा. बघा ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर. 1959 पासून आमची संस्था संत रविदास छात्रालय हनुमान नगर भीमाच्या दवाखान्याला जवळ आहे. या संस्थेला लागूनच बिर्याणी सेंटर, त्याचं नाव ताज बिर्याणी, कधी तो वेळोवेळी आपलं नाव बदलत असतो आणि काय करतो की बिर्याणीच्या नावावर तो काय करत असतो माहीत नाही, पण त्याचा आम्हाला इतका त्रास आहे की अतिक्रमण होते, फुटपाथवर अतिक्रमण करतो आणि तो आमच्या किरायादार बी नाही, तरी पण तो आमच्या दुकानावर अतिक्रमण करून बसलेला आहे. तिथे मांस विक्री चालू करतो आणि विशेष म्हणजे त्या बिर्याणीला लागून आमचं संत रविदास महाराजाचं मंदिर आहे. आमच्या समाजाच्या भावना खूप दुखवलेल्या आहेत, खूप म्हणजे खूप. केव्हाही स्फोट होऊ शकतो, केव्हाही तीव्र आंदोलन होऊ शकतो. आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय आमदार, माननीय मंत्री, माननीय सभापती महोदय, माननीय कमिशनर साहेब, कॉर्पोरेशनचे, NITचे माननीय जितके अधिकारी आहे, माननीय आमदार, यांना सर्वांना सर आम्ही पत्र लिहिलेले आहे. त्यांचे रिमार्क शेरा पण त्यांनी अधिकाऱ्यांना पाठवलं की एकदा लवकरात लवकर तोडण्यात यावं. पण चिंतेची आणि दुःखाची बाब अशी आहे की संध्याकाळी किंवा दिवसा ते कॉर्पोरेशनवाले आपली गाडी घेऊन येतात आणि फक्त त्यांच्या टेबल आणि ड्रम जप्त करतात आणि बाकी मग काहीच करत नाही आणि वरच्या अधिकाऱ्यांना मिसगाईड करतात, मोठ्या अधिकाऱ्यांना मिसगाईड करतात. आम्ही अतिक्रमण तोडलेलं आहे, पण तिथं 15-16 अजून दुकान आहे, ते बी अतिक्रमण, ते आमच्या कोणत्याच किरायादार नाही, तरी पण त्यांच्या ते चालू आहे. आम्ही नेहमी नागपूर सुद्धा पडण्यास नागपूर महानगरपालिका यांना विनंती करतो की हे तोडा. एखादा आमच्या समाजाचे जे विद्यार्थी गोरगरिबाचे म्हणजे सर्व ग्रामीणमधून आलेले विद्यार्थी आहेत, त्यांना इतका त्रास होतो की ते आपला अभ्यास करणं तर विचलित होऊन जातात आणि त्याच्यामध्ये असं काही लोक मग संध्याकाळी दारू घेऊन येतात, गेट घेऊन राहतात. त्याच्यामुळे ते तिथे मी अवैध धंदे सुरू होऊन गेलेले आहेत आणि ते मुस्लिम लोक आहेत. आम्हाला त्यांचे काही बाहेर नाही आहे, तरी आमचे भाऊ बंद आहे, पण ते आमची किरायादारच नाही, ते आमची किरायादार नाही, पण ते अतिक्रमण बसलेलं आहे. आम्ही हटवण्याकरता किती वेळ मागणी करतो. आमचं मंदिर आहे रविदास महाराजांचं, त्याला लावून चिटकून तिथं आणि त्याला छोटंसं पहिले ठेला लावत होता फुटपाथवर, करता त्यांना मोठं अतिक्रमण करून टाकलं आणि 10-20 लोक जमा होऊन जातात. आमचे लोक बिचारे भेटतात, काही करू शकत नाही. एक वेळा त्यांनी आमच्या पदाधिकार हमला पण केलेला आहे. तर आम्ही ह्या शासनाला, प्रशासनाला एक नम्र विनंती आपली करतो तुमच्या माध्यमातून. पत्रकार बंधू हा लोकतंत्राचा चौथा स्तंभ आहे, याच्यावर लोकशाही जिवंत आहे आणि एक खूप मोठा विश्वास आमच्या पत्रकार बंधूवर आहे की आमच्या भावना लक्षात घेऊन की ही चांगल्या मोठ्या याच्यामध्ये तुम्ही छापाल आणि शासन आणि प्रशासनाला विनंती करतो की तुमच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत आवाज येईल आणि ते अतिक्रमण पाळण्याचे ते कारवाई करतील. ही आमच्या पूर्ण छात्रालय परिवाराची एक आणि सभासदाची एक नम्र विनंती तुम्हाला आहे आणि शासनाला पण. सभासद आहे, छाया शेंडे या कोषाध्यक्ष आहे आणि अध्यक्ष आहे आणि सचिव आहे, सहसचिव आहे. गुजरकर गुरुजी त्यांच्या बाजूला उपाध्यक्ष आहे, ते सदस्य आहे. असे सर्व कार्यकर्त्यांचे मंडळ आम्ही इथे आलेलो आणि आमचे सर्व सभासद आहे. हे भूस्थल आणि ती जागा 1959ला सरकारने भूस्थल आणि बाकी ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी आम्हाला समाधान केली आणि ती जागा भूस्थल प्रसिद्ध आहे, मध्यस्थी आहे आणि चांगल्या तऱ्हेनं तिथे व्यवस्थित कळत आहे. या परिसरामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण व्हायला पाहिजे यासाठी आम्ही फार प्रयत्न करत आहे, पण आम्हाला यश येत नाही. माझ्या छात्रांमध्ये जी जागा आहे त्यांना ते ताज बिर्याणी आहे, देवळाच्या बाजूला एक घेत आहे, इकडे ताज बिर्याणी, इकडे मंदिर आहे. त्यांना कधी इतकी जागा दिलेली नाही, ती कब्जा केलेली जागा आहे. त्यामुळं सरकारचं हे महत्व आहे की सरकारचं हे काम आहे की त्यांनी त्या गोष्टीवर दखल घ्यायला पाहिजे, या पुरजोर आमच्या मागणीला सपोर्ट करावा. हिंदू धर्मामध्ये मंदिर हे फार मानाची गोष्ट आहे.
आपली आस्था असते, आपण पूजा करतो. त्या ठिकाणी जर असं एका भिंतीच्या बाजूला होणं हे फार बरं नाही आहे. त्यामुळं आम्ही दलित जरी असलो पण आम्ही हिंदू आहोत. पण आमच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या गेल्या नाही पाहिजे आणि तिथे जी व्यवस्था आहे ती चांगल्या तऱ्हेने हाताळली गेली पाहिजे. आज संत रविदास छात्रालय ही हनुमान नगर इथे आहे आणि तिथला जो परिसर आहे तो एवढा सुंदर परिसर आहे, पण त्या बिर्याणीवाल्यामुळं आणि तिथे फक्त आम्हाला त्रास नाही आहे त्याचा, तिथे बहुतेक लोक जे राहतात तिथे त्यांनाही खूप त्रास आहे. त्यांनी खूप कंप्लेंट्स केल्या आहेत, त्यांनी भरपूर जागी कंप्लेंट्स केल्या आहेत. आम्ही पण भरपूर लोकांना म्हणजे NIT ला, कॉर्पोरेशनला, केवळ आमदार, खासदार जेवढे अधिकारी होते उतर सगळ्यांना आम्ही त्याची कंप्लेंट केलेली आहे, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. परंतु एवढं होतं नाही की मुख्यमंत्र्यांचं पण ते ऐकत नाही. म्हणजे आमच्यासाठी ते शोधण्याचा खूप मोठी शक्यता की त्यांनी आम्हाला एवढं दिलं की तत्काळ अतिक्रमण वाढवण्यात यावे, पण आजपर्यंत त्या अतिक्रमणाला हटवायचं तर सोडा, त्यातला एक जम किंवा त्यातला ते शिबिर सुद्धा ते उचलू शकलेलं नाही. संत रविदास छात्रालय त्यांच्या नावानं जे जगद्गुरूच्या नावानं संत शिरोमणी सर्व संतांचे संत रविदास महाराज यांच्या नावानं ही संस्था बाबू जगजनराम यांनी धामणे साहेब चार्टीचे जज होते त्यांना सांगितलं आणि या महाराष्ट्रामध्ये एक संस्था ओपन करा आणि जे गोरगरीब आहे त्यावेळेस दलित त्या मुलांना शिक्षण देऊन उच्च पदावर जाईल असं निवेदन केलं होतं बाबू जगजनराम यांनी. आणि ते 1 जुलै 1959 रोजी संस्था स्थापन केली धामणे साहेबांनी. आणि मी तेव्हापासून त्या संस्थेमध्ये कलेक्टर, IAS, डॉक्टर, इंजिनियर सर्व चर्मकार समाजाचे महाराष्ट्राच्या बाहेर निर्माण झालेले आहे त्या संस्थेमधून. मी या संस्थेचा माझी विद्यार्थी 8व्या वर्गापासून एज्युकेशन घेतलं आणि मी पण एक शिक्षक म्हणून विनायकराव देशमुख सोसायटीमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होतो. मी प्रत्यक्षात आणि माझी कार्यकारिणी या ठिकाणी मुख्यमंत्री, सचिव, आशा पठाण, आयुक्त सर्वांना प्रत्यक्षात भेटलो आणि कमीत कमी 50 ते 100 वेळा पत्र देऊनही आमदार, खासदार सर्वांना आम्ही पत्र दिले तरी ते अतिक्रमण हटू शकले नाही. म्हणून अधिकारी, आमदार, खासदारांनी लेखी स्वरूपात निवेदन अधिकाऱ्याला सांगितले, पण अधिकारी त्या मंत्र्यांचं सुद्धा ऐकत नाही. त्या ठिकाणचे अधिकारी साहेब होते त्यांना पण सांगितलं, त्यांनाही प्रेशर येऊन ते पण करू शकले नाही. म्हणून आम्हाला हा इथे सर्व गोष्टी करण्याचं भाग पाडलं. या ठिकाणी निवेदन दिली, ते निवेदनाची तुम्हाला मी एक कॉपी पण देत आहे. प्रत्येक निवेदन मी दिलेले आहे, त्यांची प्रत्येकाला कॉपी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. तरी या ठिकाणी जे दुर्गंधी येते ते तिथे मात बनवते आणि त्याचा धूर त्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना त्या सहन होत नाही. बिमार विद्यार्थी प्रथा आणि त्या आजूबाजूला लोकांना सर्व त्रास होत आहे. तरी आपण ते सर्व प्रश्न या ठिकाणची बिर्याणी सेंटर आणि इतरही अतिक्रमण त्या ठिकाणी हटायला पाहिजे. आणि बरेच ठिकाणी त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेले आहेत. त्या ठिकाणी एवढ्या गाड्या रस असतात, बुधवार, शुक्रवार, रविवार, शनिवार सोडला तर त्या ठिकाणी एवढी गर्दी असते की तुम्ही त्या ठिकाणी गाडी सुद्धा नेऊ शकत नाही. एवढी मोठी गर्दी असते त्या सेंटरला, चौकात. आणि त्या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीनं आपलं ES हॉस्पिटल आहे लागून आणि ES हॉस्पिटल दुसऱ्या बाजूने ऑफिस आहे. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना दान देणारे विद्यार्थी जे राहतात, विद्यार्थी आपण त्या ठिकाणी रक्षण करतो.
ते सांभाळ त्यांना भीती दाखवतात. त्या ठिकाणी दारू पिऊन वरती भिंतीवर पुसून ते अंदर घुसून दारू पितात. ते येणारे लोक तरी त्यांचं नियंत्रण, पोलीस लोक येतात, वाहतूक अधिकारी येतात, त्या ठिकाणी जातात. बिर्याणीवाले आपले बिर्याणी देते, गाडीमध्ये बिर्याणी 10-15 लोक असते, त्यांना सर्व बिर्याणी टाकतात आणि ते घेऊन जातात. त्याचे पण व्हिडिओ वाचव आहे त्याचे. आणि तिच्या अधिकाऱ्यांना मिळालो ते कारवाई काही करत नाही. कॉर्पोरेशनचे अधिकारी येतात, त्यांना सर्व ते उचलून देतात. ते फक्त हात जोडून असे वाट पाहत असतात आणि त्यांना पैसा ते सांगतात तुम कुछ भी करो, मंत्री के पास जाओ, कुछ हम सब देन देते हैं, सभी को, सब मंत्री संत्री को हम देन देते हैं, ऐसे बात में वो बोलते हैं. त्याच्या अगोदर दिले नाही, पण त्याच्यावर कारवाई झाली नाही. सतत आम्ही आता 2 वर्षापासून त्या कारवाईला जास्तीत जास्त भार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सुद्धा जे मुख्यमंत्री सचिवालय आहे तिथे सुद्धा कंप्लेंट दिलेली आहे, त्याची सुद्धा कॉपी आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही. ते जे बिर्याणी सेंटर आहे तिथे दारू पिणारे बाकी लोक आणि तिथल्या तिथे जे चिकन बिर्याणी खातात आणि जे पार्किंगचे गेट जवळ जे त्रास आहे त्यामुळं जे येणारे जाणारे त्यांना फार त्रास होतो. मी एक मंदिरात जातो, माझे ते देव आहे. मी जर त्या ठिकाणी गेलो आणि तिथं वास येऊन राहिला, ते मटण शिजवून राहिला, तर माझ्या एक आस्थेला सूट पोचते, माझ्या मनाला एक ठिणगी येते. तर मी हिंदू असून त्या मंदिरामध्ये बाजूला हा शिजवून राहिला, सरकार का करत नाही? सरकार याला बंद का करत नाही? हा महत्वाचा भाग आहे. काही जागा त्याला दिलेली नाही, जागा घोषणाने दिलेली नाही आहे, अतिक्रमण केलेली आहे, कब्जा केलेला. त्यामुळं हा कब्जा दूर करायला पाहिजे अशी मी आपल्या सर्वांच्या माध्यमाने आपण त्याला अशी माझी विनंती.